आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा. नमस्कार श्रोतेहो. आज नवरात्रातला पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस. आजपासून नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम आम्ही आपल्याकरता घेऊन आलोय. या कार्यक्रमामध्ये स्त्री शक्तीचा जागर करताना समाजातील विशेष कार्य करणाऱ्या आणि वेगवेगळ्या अधिकारांच्या जागेवर असलेल्या स्त्री शक्तींची ओळख या निमित्ताने आपण करून घेणार आहोत. आज आपल्या कार्यक्रमातला पहिला दिवस. आजच्या कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. थँक्यू. पण आज या ठिकाणी मला बोलवलं आणि सर्व श्रोत्यांना संवाद साधण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल आपले खूप आभारी आहे आणि सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. नारी अबला नाही तर सबला आहे हे नुसतं म्हणून चालणार नाही, तर समाजातल्या प्रत्येकीनं स्वतःला कणखर बनवलं पाहिजे. स्त्रियांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर या क्षेत्रांप्रमाणेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधून सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच सरकारी नोकऱ्यांमधूनही स्त्रिया अर्थार्जनाबरोबरच समाजसेवा करू शकतात, देशसेवा करू शकतात. मॅडम, स्पर्धा परीक्षांमधून सरकारी नोकरी हे बऱ्याच मुलींचं, महिलांचं स्वप्न असतं, कारण ती सहज साध्य गोष्ट नाही. आपला हा प्रवास कसा होता? माझा प्रवास, मी एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे आणि सर्वसामान्य कुटुंबामध्येच माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी वाढलेली सुद्धा आहे. खरं तर घरी वातावरण शैक्षणिक किंवा माझ्या घरचं कोणी सनदी सेवेमध्ये कोणीही नव्हतं, परंतु शिक्षणाचं महत्त्व काय हे घरचे नक्कीच जाणून होते आणि त्यामुळेच आईवडिलांचा सपोर्ट आणि त्यानंतर माझं लग्नानंतर माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या सासूसासऱ्यांचा सपोर्ट आणि नक्कीच माझ्या मुलांचा सपोर्ट, त्यामुळे मी आज या ठिकाणी या पदावरती अतिशय खंबीरपणे काम करू शकते. खरं तर लग्नानंतर नॉर्मल मुलींचं जसं स्वप्न असतं की शिक्षक होणं, तर तसंच माझंही स्वप्न होतं. BA-BEd फर्स्ट इयर नंतर माझ्या नात्यातल्याच एक नातेवाईकांमध्ये माझं लग्न ठरलं आणि लग्न ठरलं तेही शिक्षण पुढे कंटिन्यू करायचं या अटीवरती लग्न ठरलं आणि त्या अटी पूर्णही झाल्या पुढे जाऊन. आणि लग्नानंतर माझा पूर्ण ट्रॅक चेंज झाला की बाबा आपल्याला प्रशासकीय सेवेमध्ये करिअर करायचं असेल तर मग आपण MPSCची एक्झाम दिली पाहिजे, हे मला माझ्या मिस्टरांकडून आणि दिरांकडून समजलं. आणि त्यानंतर मग मी MPSCचा अभ्यास सुरू केला आणि MPSCमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझे सिलेक्शन झालं आणि या पदावर मी आज नोकरी करत आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. आपल्या उदाहरणावरून गायकवाड मॅडमच्या बाबतीत असं म्हणता येईल की त्यांचे पती हे त्यांच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले, कारण सामान्यतः वेगळ्या क्षेत्रातली नियुक्ती, त्याकरता करावं लागणारं कडवं ट्रेनिंग, त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या या साऱ्यांमध्ये ते तुमच्याबरोबर होते आणि आजही तुमच्याबरोबर ते खंबीरपणाने उभे असतात. ही गोष्ट समान हक्क या वातावरणात लक्षात घेण्यासारखी आहे. नक्कीच. सदरक्षणाय खलनिग्रहणाय याला अनुसरून पोलीस हा समाजाचा मित्र आहे. समाजात सलोखा ठेवणं, सामान्य माणसाला एखाद्या कठीण प्रसंगात गरज लागली तर आपण एकटे नाहीत तर पोलीस प्रशासन आपल्याबरोबर आहे हा विश्वास निर्माण करतो. तसंच काही समाजविघातक गोष्टींना योग्य चाप बसवणं हे देखील असतं. तर या प्रवासाबद्दल थोडंसं. खरं तर आमचं पोलिसांचं ब्रीदवाक्य आपण यामधून सांगितलं की सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय. जेव्हा आमचं सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही ट्रेनिंगसाठी जातो, तर तेव्हा आम्हाला हेच शिकवलं जातं की बाबा आपल्याला खात्यामध्ये आल्यानंतर या पदावर काम करताना कसं काम करायचं आहे. साधारणतः 1 वर्षाचं आमचं नाशिकला फिजिकल ट्रेनिंग असतं. कायदा काय आहे, या नियम काय आहेत, ह्या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्यानंतर पुन्हा जिल्ह्यामध्ये साधारणतः 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं की तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव दिला जातो. कामकाज कसं चालतं, हां, प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. आणि या सर्व प्रवासामध्ये तुम्ही जेव्हा या सेवेमध्ये येता तेव्हा तुमचं इंटेन्शन किंवा तुमचं ध्येय काय आहे या सेवेमध्ये येण्याचं, हे त्याच्यामागे खूप महत्त्वाचं काम करतं असं मला वाटतं. मी या सेवेमध्ये आले ते मला फक्त सर्वसामान्य लोकांची सेवा करायची होती. आपल्यासारखेच खूप असे गरीब लोक आहेत आणि त्यांना बऱ्याच वेळेला योग्य ती मदत असेल, ती कायद्याची असेल किंवा इतर मदत असेल, तर ती वेळेत पोहोचत नाही. तर मग बऱ्याच लोकांवरती अन्याय होतो, त्यांना कुठे दाद मागायची हे माहिती नसतं. तर त्यासाठी म्हणून मग आम्ही या डिपार्टमेंटमध्ये डेली काम करत असताना त्याची काळजी घेत असतो आणि
सदरक्षणाय म्हणजे जे काही तक्रारदार आमच्या पोलीस स्टेशन्सला तक्रार मांडण्यासाठी येत असतात, तर त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेऊन त्याचा तपास करून आणि ते चार्जशीट वेळेत पाठवणार. तर हे आम्ही एक सदरक्षणाच्या ह्याच्याखाली काम करतो. आणि खलनिग्रहण आहे याचा अर्थ की जो कोणी अन्याय करणारा व्यक्ती असतो, तर त्याला जर शिक्षा झाली तर ते नक्कीच त्याचा निग्रह होणार आहे, म्हणजे त्याला चाप बसणार आहे आणि भविष्यात असं कोणीही असे चुकीच्या कृती किंवा कायदा मोडण्याचं काम कोणी करणार नाही. त्यामुळे सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला अनुसरूनच मी आतापर्यंत काम करत आलेले आहे आणि आमच्या डिपार्टमेंटमधला प्रत्येक माणूस ते तशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच. तुमच्या ट्रेनिंगनंतर प्रोबेशन पिरियडसाठी सुद्धा तुम्ही रत्नागिरीत होतात आणि त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून परत रत्नागिरीत येताना रत्नागिरीची ओळख होतीच. इथली संस्कृती, भौगोलिक वातावरण आणि साधारणतः इथे घडणारे छोटे मोठे गुन्हे यांची माहिती होती. त्याचा फायदा कसा झाला? नक्कीच. यापूर्वी मी इथे जवळपास 4 वर्ष काम केलेलं आहे. 2 डिव्हिजनमध्ये DYSP म्हणून काम केलेलं आहे, लांजा आणि रत्नागिरी डिव्हिजनमध्ये. DYSP म्हणून काम करत असताना अतिशय फील्डवरती जाऊन माझं काम झालेलं आहे. म्हणजे ती पोस्टच तशी असते की तुम्हाला फील्डवरती राहून काम करावं लागतं. ॲडिशनल SP म्हणून पुन्हा परत आले तर नक्कीच तो अनुभव माझ्या पाठीशी होता. आपण सांगितलं की संस्कृती कशी आहे, इथला नेमका क्राईम काय आहे, तर ते नक्की माहिती आहे आणि त्यामुळे तिथे उपाययोजना काय केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टीची किती प्रमाणात, किती गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे, हे नक्कीच पटकन माझ्या लक्षात येतं. फक्त बदल जो झालेला आहे तो थोडासा सोशल किंवा सामाजिक आपण बदल, आणि तो नक्कीच प्रत्येक ठिकाणी होत असतो. तर त्या गोष्टी फक्त आता थोड्याशा मला समजून घेऊन काम करणं थोडंसं गरजेचं आहे असं वाटतं. मॅडम, कोकणात स्पर्धा परीक्षांविषयी जागृती निर्माण होते, पण तुमच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणींना तुम्ही काय सांगाल? मी जेव्हा DYSP म्हणून इथे रत्नागिरीमध्ये काम करत होते, तर तेव्हा मी असं अनुभवलेलं आहे की बाबा बोर्डाचा निकाल असतो तो त्यामध्ये कोकण बोर्ड आहे ते टॉपला असतं आणि नंतर तुम्ही पाहिलं म्हणजे 10वी नंतर 12वी नंतर यशस्वी करिअर करणं हे खूप कमी मुलांनी केलेलं आहे. असं एक उदाहरण मला तेव्हा जाणवायचं आणि त्यामागे मी थोडंसं माहिती घेतली असता असं लक्षात आलं की बाबा इथे जो काही तरुण वर्ग आहे जो 10वी नंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर त्यांचा एकच डोक्यामध्ये असतं की बाबा आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईची ओढ त्यांची असते आणि तिथे जाऊन मग आपल्याला आपलं करिअर करायचं आहे. परंतु प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा करिअर करता येतं, विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देता येतात किंवा वेगवेगळे व्यवसाय आपण त्याचं नॉलेज घेऊन त्या व्यवसायामध्ये सुद्धा आपलं करिअर करू शकतो. तर हे कुठेतरी त्यांना मार्गदर्शनाची गरज वाटत होती. परंतु नक्कीच आता मी जेव्हा इथे ॲडिशनल SP म्हणून आलेली आहे तर नक्कीज इथे वेगवेगळ्या अकॅडमीज सुरू झालेल्या आहेत आणि इथे प्रोफेशनल ट्रेनिंगसुद्धा सेंटर्ससुद्धा आहेत आणि तिथे ते ट्रेनिंग दिलं जात आहे. त्यामुळे इथल्या कोकणातल्या विशेषतः मुलींना आणि सर्व तरुण वर्गाला माझं हेच सांगणं असेल की बाबा तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये करू शकता. परंतु मला असं वाटतं की कोकणाने खूप चांगले लेखक, खूप चांगले जजेस या महाराष्ट्राला दिलेले आहेत, खूप चांगले थोर साहित्यिक सुद्धा आहेत किंवा इतर मोठे व्यक्तीसुद्धा या कोकणाने आपल्याला दिलेले आहेत. तर आपण प्रशासकीय सेवेमध्ये किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देऊन या सेवेमध्ये आपण नक्की या आणि विशेषतः मुलींनी या सेवेमध्ये यावं असं माझं थोडंसं सर्व मुलींना आव्हान असेल. कारण इकडे मी पाहिलं की मुली या टॉपर असतात 10वी बोर्डामध्ये, परंतु नंतर ग्रॅज्युएशन नंतर किंवा लग्न झाल्यानंतर त्यांचं करिअर स्वतःची तुमची जी काही बुद्धी आहे, तुमच्या क्वालिटीज आहेत, तर त्यात कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करा, स्वतःच्या पायावरती उभे राहा आणि नक्कीच त्याचा तुमच्या क्वालिटीजचा समाजाला काहीतरी उपयोग होईल अशा पद्धतीचं आपण काम करा आणि ती धमक आहे इकडे कोकणामध्ये आणि ती नक्की पूर्ण करतील असंही मला वाटतं. अगदी बरोबर आहे. नवरात्राच्या निमित्ताने समाजातल्या जागरूक नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नवरात्रीच्या निमित्ताने माझं असं कोकणवासियांना असं आव्हान असेल की मी गणपतीमध्ये सुद्धा पाहिलं किंवा यापूर्वी 5-6 वर्षापूर्वी जेव्हा इथे होते तेव्हाचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण असं एक थोडंसं लक्षात येते की आपण कुठेतरी चुकीच्या गोष्टींचं अनुकरण करतोय. आपली जी काही कोकणची संस्कृती आहे ती कुठेतरी हे विसरत चाललेलो आहोत आणि आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून नक्कीच आपलं जे काही तरुण पिढी आहे ती थोडेसे कुठेतरी चुकीच्या मार्गाला जात आहे असं एकंदर दिसतंय. तर नवरात्रीमध्ये आपल्या सर्वांना हेच आव्हान असेल की बाबा देवीची पूजा तर आपण 9 दिवस उपवास करतो, परंतु ती अतिशय मनोभावे आपण पूजा करावी. बऱ्याच ठिकाणी गरबा आणि दांडिया
याचे प्रोग्राम्स असतात. आपल्या ज्या काही भगिनी असतील तर त्यांची सुरक्षितता आपल्यासाठी महत्त्वाची आहे. या नवरात्रामध्ये सर्व महिलांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन स्वतःला कसं सिद्ध करता येईल, स्वतःचं आरोग्य कसं नीट ठेवता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जी काही मंडळं असतील, जी दुर्गा मंडळं आहेत, तर त्यांनी आपल्या एरियामधील किंवा आपल्या भागामधील ज्या काही मुली आहेत तर त्या सर्व मुलींसाठी काही सेल्फ डिफेन्सचे काही कोर्सेस वगैरे या 9 दिवसामध्ये जर आयोजित करता आले, योगा शिबिरं घेता आली, तर अशा पद्धतीचं जर काही राबवता आलं तर नक्कीच ते समाजालाही उपयोगी पडेल आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आपण आदर्श ठेवू शकू असं मला वाटतं. नक्कीच. मॅडम, आज वेळात वेळ काढून नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमासाठी आपण आलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या रसिक श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात रत्नागिरीच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी बातचीत करणार आहेत सोनाली कानेटकर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा.